कौशल्य माता सुमित्र आई ते गेले सर्व. होय आई तुझी गप्प काय ते गेले सर्व. आई आई एक गप्प आहे बरं का तो आता राजोळातून आलाय, थोडी विश्रांती घे. नाही काका, या सर्वांना भेटल्याशिवाय आणि मला झेल पडणार नाही. बोला काका, आई अशी गप्प आहे काय झालं? बोलत का नाहीये? बेटा, तुझे पिताजी आपल्याला सोडून गेले, ते आता स्वर्गवासी झालेले आहेत. काय काय आमच्या पिताजी आम्हाला सोडून गेले आणि माझा राम गेले मागे. तुझे कल्याण व्हावे, तुझे हे लोक मंगळ व्हावे म्हणून मी तरी एका वराने तुला राज्य आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास असे 2 वर महाराजाकडे मागितले. काय माझ्या रामाला मनात पाठवलेस? तू असं का केलंस? बोल ना. अरे बाळा, हे सर्व केलं ते तुझ्यासाठी रे. तू माझ्या कल्याणचे असं का केलेस? तुला राज्य मिळावे रे. काही माहिती तो आगा करतो पिकाची मुक्ती आला. अरे बाळा, अरे ते येणे तर साहजिकच होते रे. पापी, तुला तू माझी आई बनवतेस? अगं तुला आई बनवताना माझी ही झडप कशी नाही? दादा बोलतोय बरोबर आहे म्हणते. तू असं करायला नाही पाहिजे होतं. नाही तुला मी तुझा पुत्र नाही. तुझा माझा संबंध संपला. मी आता आता आला पाऊल भरू जातो आणि माझ्या रामचंद्राला घेऊन येतो. हे राज्य, हे वैभव माझे नाही तर त्याचे आहे. अरे बाळा, थांब बरं का. अरे 4 पुत्र असताना त्या महापराक्रमी राजाला असे अनाथ का करता? त्यांचे अंत्यसंस्कार कर आणि मग तू निघून जा. ठीक आहे काका, मला तर ठीक आहे. नाही, तुमच्या विधाने व्याकुळ झाले तर शेवटी आपल्याला सोडून गेलेले. नाही बरं का? पिताजी, तुम्ही आम्हाला का सोडून गेला? पिताजी, 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 तुम्ही आम्हाला मोठे करून गेलात. पिताजी, मी तुम्हाला घ्यायला आलो आहे. तुमच्याशी व्याकुळ झाले आहे. नाही नाही बरता. अरे ते आता शक्य नाही. अरे हे पिताजींना वचन दिलंय. मी आता परत येऊ शकणार नाही. अरे मला हा वनवास भोगलाच पाहिजे. नाही काका, मी तुमच्यासोबत वनात राहील. तू जर आमच्यासोबत राज्यात येणार नसेल तर आम्ही या वनात राहून तुझ्या दुःखात वाटेकरी होऊ. नको ते राज्य मला प्रभो रे, नको ते राज्य मला प्रभो रे, नको ते राजा मला प्रभो रे, नको ते राजा मला, नको ते राज्य मला प्रभो रे, नको ते राज्य मला.
गाठीवर मान्य करेल. बर आणि ती कोणती? राजा, आपण आपल्या पादुका द्या. ते या पादुका आयुष्याचे राज्य तर या पादुकांचे मी तर देवाचा रक्षक. तुम्ही एक तर तुमचा राज पादुका राजगादीवर ठेवेल आणि त्याचे भक्त करेल. हे मान्य असेल तर ठीक आहे. या आधी पादुका तथाच. लक्ष्मणा, मी चाललो रे. माझ्या जाणलेल्या भात्याचे रक्षण कर. माझे जाणलेल्या भात्याचे लक्ष्मण चाललो मी. लक्ष्मणा, सीते, आता आपल्याला इथे थांबणे उचित नाही. तेव्हा आपण दक्षिणेकडे गेलं पाहिजे. त्या दक्षिणेकडे गोदावरी तटी पंचवटी नामक स्थळ आहे. तिथे कमलाने भरलेले अनेक जलाशय आहेत. सीतेचे मन सहज केलं नाही. तेव्हा आपल्याला त्वरित क्षणाचा विलंब नाही करता दक्षिणेला गेलं पाहिजे. चला. त्याच्या पायावरून कशी बोलतात आणि ते पहा गोदावरी हंस कसे विहार आणि ते अडांची कळपावर आणि लवकर गेली. आवडला ना तुला हा परिसर? हो, खूपच. हा परिसर सोडून इकडे जाऊ. आता हा सर्व बंधू, या पर्णकुटीमध्ये तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्या. मी तुमच्या भोजनासाठी कंदमुळे घेऊन येतो. ठीक आहे. लक्ष्मण आहे. ज्या जागी तुम्ही उभे आहात त्या जागेचा अधिपती माझा भाऊ खर आहे. तुम्ही आला स्वतःच्या मर्जीने जाणार त्या माझ्या मर्जीने टीका नाही. काऊन जागे हे मायावी राक्षसी कोण आहेस तू? माझं नाव या शिरपणा रावणाची बाई ऐकय. सुंदर, अति सुंदर. हे रामा, इतकं सुंदर रूप पाहून मी तुझ्यावर मोहित झाले.
झालेली स्त्री शूर्पणखा आणि पूर्वी इंद्राच्या दरबारी नयनतारा नामक अप्सरा होती. आणि ती दिसायला इतकी सुंदर होती की रंभा, उर्वशी, मेनका याही तिचा तिरस्कार करायचा. तिच्या या सुंदरतेवर इंद्रदेवाने एका वज्रऋषीचा तपोभंग करण्यासाठी नयनतारेला पृथ्वीवर पाठवले. वज्रऋषीचा तपोभंग करताना क्रोधित झालेल्या वज्रऋषीने नयनतारेला शाप दिला की हे सुंदरी, तू पुढील जन्मी एक राक्षसी म्हणून जन्म घेशील. नयनतारेला आपली चूक कळली. ती वज्रऋषीला शरण गेली. मग वज्रऋषीने तिला शाप दिला की हे सुंदरी, जर भगवान विष्णूने तुझ्याशी विवाह केला तरच तू मूळ रूपात येशील. तिचे आता द्वापार युगात पूर्ण होणार आहे. बंधू, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही निश्चिंतपणे या पर्णकुटुंबी मंदिरात या. मी इथे असताना प्रत्येक शुभारंभ इथे प्रवेश करणार नाही. अरे विष्णू झालेली शूर्पणखा एक राक्षसी आहे. किंवा संकट कोणत्या मार्गाने सांगता येत नाही. मी आणि सीता या कुठे आश्रम घेतो. पाहायला दे. ठीक आहे. चल इथे. सुपारी काय अवस्था कुणी गेली तुझी? दादा, अयोध्याचे राजपुत्र राम आणि लक्ष्मण यांनी काय केलं दादा? विद्रुप केलं. माझा भाऊ याला ठार मारलं. सुपारी काय दादा, तू घालू नकोस. त्या मानवाची ही हिंमत आणि वाक्याच रामाच्या बहिणीचा अपमान याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. तू जा आणि माणिक मला पाठव. ठीक आहे दादा. तुम्हाला बोलावण्याचं कारण म्हणजे ते अयोध्येचा राजा दशरथ आणि त्यांचे पुत्र राम लक्ष्मण या सीता सहित पंचवटीमध्ये राहत आहे आणि त्यांना बंदिस्त बनवण्याचं काम तुमच्यावर सोबत आहे. कोण? राम लक्ष्मण? नाही, ते तर या त्रिभुवनातील सर्वसेनच्या धनुराचे योद्धा आहे. त्याचा शक्तीचा कर्तव्य वेळोवेळी घेतलेलं आहे. तेव्हा ही कामगिरी माझ्यानं होणार नाही. महाराज बाबा, ही कामगिरी जर तुमच्यातून होणार नसेल तर एक करून टाकेल तुमचा. नाही, तुमच्या हातून मरण येण्यापेक्षा त्या रामाच्या हातून मरण येण्याचं पडतंय. तर ठीक आहे महाराज मामा, तुम्ही मायाविरुद्ध धारण करण्यासाठी महिला तुम्ही सुवर्णमुखाचे रूप धारण करून त्या पंचवटीमध्ये सीतेच्या समोर जा आणि हेच संधी साधून मी त्या सीतेचे अपहरण करेन. या तुम्ही. ठीक आहे. करायला तयार आहे. येतो मी. हो, खूपच सुंदर आहे. या ना माझे काय हा वेळेपणा तिथे आणि काय करणार आहे त्या हरणाचं? मी त्या हरणाच्या खात्यात वेळेपणा करू नकोस तिथे. अगं ते हरिण मला मायावी दिसत आहे. नाही, मला ते आले नाही. या ना माझे पकडून
अगं सीते, तुम्ही हट्टापुढे कोणाचं काही चाललंय का? ही सीतामाई वनी आली हरिणाची मागे जोडीची दौलनात रामाला लागिते विठ्ठलानाथ रामाला लागिते विठ्ठलानाथ रामाला लागिते विठ्ठलानाथ रामाला लागिते ही सीतामाई वनी आली हरिणाची मागे जोडीची दौलनात लक्ष्मणा, हे लक्ष्मणा, काय झालं म्हणतो? ते सोनेरी रूप पाहिलंस तू? हो, अरे ते सीतेला हवं आहे आणि ते मी पकडून द्यावं अशी तिची इच्छा आहे. तेव्हा मी त्या हरणाच्या मागे जातो. तू इथे राहून सीतेचे रक्षण कर. जशी आज्ञा. माझे राम गेले माझे प्रभू गेले हरिण काय वराया माझे राम गेले माझे प्रभू गेले हरिण काय वराया हरिण काय वराया माझे राम गेले माझे प्रभू गेले हरिण काय वराया राम गेले माझे प्रभू गेले हरिण काय वराया माझे राम गेले माझे प्रभू गेले हरिण काय वराया माझे राम बोले माझे प्रभू बोले लक्ष्मण काय वराया माझे राम बोले माझे प्रभू बोले लक्ष्मण काय वराया माझे राम बोले माझे प्रभू बोले हरिण काय वराया माझे राम गेले माझे प्रभू गेले हरिण काय वराया राम गेले माझे प्रभू गेले हरिण काय वराया माझे राम गेले माझे प्रभू गेले हरिण काय वराया भाऊच्या ऐकलं का प्रभू रामाच्या आक्रमण? हे पहा, ते संकटात आहे. म्हणून त्याच्या सहाय्यासाठी जा. नाही माते, रामाला कोणी पिढा देऊ शकत नाही. मग हा जीव कुणाचा आहे? मला तरी राक्षसी माया वाटत आहे. ते काही असते तुम्ही जाळ बोला मला तुला घेऊन या. माझे रामाला काही होणार नाही. हा लक्ष्मणा, हा सीते, आता समजलं, तुमच्या मनात पाप आहे. बाप, हो, माझ्या प्रभूंचे बरे वाईट होईल त्यांचा मृत्यू व्हावा असंच तुम्हाला वाटतं ना? हे काय बोलते तू वहिनी? तुमच्या मनातच होते भाऊजी. लक्षात ठेवा, ज्यावेळी प्रभूंचा प्राणांत होईल त्यावेळी सीता सुद्धा स्वतःचे प्राण त्याग करेल. नको माते नको, असे काही बोलू नको. मी जात आहे, परंतु मी लक्ष्मणेचा ओढे आहे. काही झालं तरी की लक्ष्मणेचा ओढे ओलांडून तू जाऊ नको. सांगितो मी वहिनी तुला जमू रामाच्या वेळीला. सांगितो मी वहिनी तुला जमू रामाच्या वेळीला. गोकुळ शेरा, तू येईल दैवाला. भरपूर दिवस झाले पोटात अन्नाचा भिक्षा भरा ताई माई भिक्षा वाला भुकेल्या जीवाला. ताई माई भिक्षा वाला भुकेल्या जीवाला. वटवंत लावून येईल तुमच्या गेला. वटवंत लावून येईल तुमच्या गेला. भिक्षावाळा भुकेल्या जीवाला ताई माई भिक्षावाळा भुकेल्या जीवाला भगवंत लावून
काही दिवसाचा उपाशी असलेला हा भिकाऱ्याने जर का मी एक पाऊल जरी पुढे पाडलं तरी माझा प्राण घेतले येते जाईल माई, आणि त्या प्राणाचा तुम्हाला पाप लागेल माई. भिक्षा वाढा माई, भिक्षा वाढा. ती लक्ष्मण रेषा ओलांडून मी बाहेर पडू शकत नाही, नाहीतर मी संकटात पडेल. माई, तुम्ही जरी मला भिक्षा देत नाही तर माझा प्राण घेतल्या येते जाईल माई. भिक्षा वाढा माई, भिक्षा वाढा. मला तर काहीच सुचत नाही. अरे क्या महाराज सांग ना. वेळ आली आहे. सोड दुसरा सोड माझा. चाल तुझ्या प्रभूला मला लागेल लावणारे बोलले. अरे सीता कुठे दिसत नाही. बंधू, मी वडीला सांगितले होते की लक्ष्मण रेषा ओलांडून जाऊ नको. कदाचित तिने ओलांडले असेल तर आणि तिच्यासोबत काही बरे वाईट झाले असेल तर. अरे लक्ष्मणा, तू माझ्या मागे का आलास? हे सिद्धी असू. बंधू, वहिनी जे आरोप करीत होती ते ऐकून त्या वृक्षवेळी देखील शर्मिंदा झाल्या असतील. नाहीला जाणे मला तुझ्या साहासाठी यावं लागेल. लक्ष्मणा, अरे आता सीतेला कुठे शोधायचं? कशी असेल माझी सीता? कुठे असेल रे माझी सीता? अरे सीतेला जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा ती सुंदरता आवडली नव्हती, तर तिच्यातील गुणांनी मला जिंकलं होतं. माझे दुःख सांगू कुणाला नव्हे. केलेला काही दोन्ही गुन्हा. रुसलेला काही दोन्ही गुन्हा. मी स्वतःचे प्राण देत नाही. बंधू, हे पक्षीला तर फार जखमी झालेले दिसत आहेत आणि तुमचेच नामस्मरण करत आहेत. माझे नामस्मरण? होय. हे पक्षी राजन, आपण कोण आहात आणि आपण असे जखमी होऊन का पडला आहात? पुत्र जटायू आहे. माझ्या पित्याचे मित्र? होय. तिथे दोन पुत्र, गरुड आणि अरुण. अरुणाचे दोन पुत्र, एकटे पुत्र संपाती आणि कधी जटायू. तुमची
तुमची अशी अवस्था कोणी केली? माझी भार्या सीता काय सांगत आहात ते? बंधू आपल्या जोडी त्या रावणाच्या मागे जाऊन सीतामातेला सोडून आणले पाहिजे. चल चल लवकर जाऊया आपण. अरे पण यांना असं जखमी अवस्थेत सोडून कसं काय जायचं? ठीक आहे तात, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. चल लक्ष्मणा, चला. तो एक आपल्याला सीतेच्या मार्गावर गेला पाहिजे. ठीक आहे चल तर. चला. आपल्या दिशेने होत आहे त्यांना वाण्याला पाठवले होते. नाही महाराज, त्यांची दारू घ्यावी करते कोणीतरी थोरपणा दिला वाटतं. आपण त्यांना भेटून घेऊया. आपण थोडा थोडा आम्ही अयोध्यामध्ये राजे दशरथाचे पुत्र राम आणि लक्ष्मण आहोत. रामाला 14 वर्ष वनवासाची आज्ञा करतात. श्रीराम पती सीतेसहित माझ्यासोबत या वनात संचार करीत आहेत. पंचवटीमध्ये आम्ही दोघं पर्णकुटीमध्ये नसताना रावण नामक राक्षसाने सीतेला बळजबरीने पळवून नेले आहे. काही दिवसापूर्वी आम्ही त्या गोष्टी असताना कुणी राक्षस एकाच मार्गाने एका स्त्रीला परवडले करणार पाहिजे. त्या स्त्रीने तिथे आले आमच्याकडे भेटले म्हणून म्हणतात जेवण येते आलं. ठीक आहे महाराज. शांत हो लक्ष्मणा. अरे मेघना तुला मागून हल्ला करून मूर्छित करून गेला.